समूह म्हटलं तरी चालतं. जिथं अभेद आहे, भेद नाही आहे, तोच आपल्या जीवनाचं खरा काला म्हटलं जातं. आणि आज अक्रोडजी आपल्या पत्नीसह सल्ला करत आहेत. अगं, उद्या मला जगाच्या पित्याचे दर्शन होणार आहे ग. जीवाने दर्शन कशाकरिता करावं राजा? जीवाने दर्शन कशाकरिता करावं? दर्शन याकरिता करावं की आपल्या जीवनातली दृष्टी मध्ये असणारे विकार मात्र आपल्याला नष्ट करावं. त्याकरिता दर्शन आहे. उद्या मला परमात्माचे दर्शन होणार आहे. त्याच वेळेला अक्रूरांच्या मना भाल गेले आणि भावयुक्त अंतकरणातून म्हणतात, प्रभू आज आपण यतिमुनी तपस्वी लोकांच्या स्वप्नात सुद्धा जात नाही. हजारो वर्षापर्यंत हिमालयाच्या शिखरावर आजही तप करत आहे, पण आजही मात्र त्यांना स्वप्नामध्ये जात नाही. पण आज जगामध्ये अंधश्रद्धा एवढी वाढली की मटण जरी खात असेल तर त्याच्या अंगात देव येतो म्हणते. विचार करा. जे कंदमुळं खाऊन हवा पाण्यावर राहून त्या महात्म्याच्या स्वप्नामध्ये देव जात नाही, पण यांना मांस मसून खाऊन देव प्रसन्न होते. हे आश्चर्य वाटते. विचार करा. देव एवढा काही सस्ता आहे का हो? नाही. एवढा काही सस्ता आहे का हो देव? नाही. कटसे कटोती लेता है सोना है या पित्तल. राजा सहज नाही. अक्रूरजीचे भांतकरण भरून आलं आणि म्हणतात, प्रभू माझी एकच इच्छा आहे की तुम्ही मला काका म्हणावं. राजन, जगाशी जरी नातं जोडलं नाही तरी चालतं, पण जगाच्या मालकाशी मात्र जीवाने नातं जोडावं. आज आपण जगाशी खूप नातं जोडतो, खूप. ज्याच्याशी जोडायला पाहिजे त्याच्याशी जोडत नाही आपण. जन्मोजन्मी जोडिये की आपल्याला ज्याच्याशी नातं जोडायचं आहे त्याच्याशी जोडत नाही आपण. आणि आज अक्रूरजी मात्र परमेश्वराशी नातं जोडत आहे. की म्हणतात, तुम्ही मला काका म्हणाल का? परमात्माने मात्र अक्रूरांचा अंतकरणातला भाव ओळखला. म्हणून चिंतन कथात बसल्या असताना आपण श्रवण करण्याचं चिंतन करत जा. आतमधले जायचा. परमात्मा हा आतला म्हटलं जातं, जीव हा बाह्य अंतकरणाचा म्हटलं जातं. अंतरेची घेतो अंतरेची घेतो
भाव मात्र ओळखला म्हणून म्हटलं कुठे देव परमात्मा हा आतला आहे, जीव हा बाहेर अंगावरचा आहे. भाव ओळखला अकुरांचा आणि मग अकुरांची तयारी झाली. सोन्याचा रथ मात्र गोकुळाच्या दिशेने निघाला. 3 सायंकाळीच्या वेळेला मात्र अकुरांचा रथ गोकुळाच्या भूमीपर्यंत पोहोचला. ज्या वेळेला गोधन परत येत असतो वापस, जसं अक्रूराला गोकुळाची भूमी लागली त्याच वेळेला नतमस्तक मात्र अक्रूरजीने धरणीला केला. रजकी भूमी परमभक्त नतमस्तक झाले. तुमची श्रद्धा भाव जर असेल तर मातीचे कंकण सुवर्णवंती श्रद्धा जर असेल, देवावरती मातीचे कंकण सुवर्णवंती आजही आहे तेवढं. आणि आमच्या गुरु महाराजांच्या आश्रमातली माती एका बाईला गेली होती. आज तिचा प्राण वाचला आहे, आजही वाचला तिचा प्राण. विचार, एवढं सामर्थ्य आजही आहे. त्याच वेळेला पाहतात काही अक्रूर आणि नतमस्तक झाले. इकडे भगवंत मात्र आपल्या आईला सांगत आहे की आई, आज माझे काका येणार आहे ग, मस्त पावनसार बनव आणि स्वागताची तयारी करू. विचार करा, आपण जर देवाचे जर झालो तर देव भक्ताची स्वतः सेवा करून राहिले. विचार करा, एवढा मोठा जगाचा मालक
सेवा करण्याचं सौभाग्य आपल्याला मिळलं जातं. केव्हा तुम्ही त्याच्या चेहऱ्यावर, तुम्ही त्याच्या झाल्या. आणि आज परमात्मा मागतात. बलराम दादाला म्हणत, दादा काका येणार आहे, चला. अंगणात सडा सडण रांगोळ्या फुलांचा वर्षाव सर्व डेकोरेट करून मात्र देवाने केले. ज्याप्रमाणे आपण वाट बघत असतो चांगला होण्यासाठी, त्याचप्रमाणे परमात्माही जीवाकडून काही चांगलं होण्याची वाट बघतो. आपणच आपल्या मुलांकडून कसं वाट बघत राहतो की मुलाने आपल्या जीवनात काही चांगलं करायला पाहिजे. तोच भाव, तोच हेतू आपल्याला परमेश्वराविषयी असायला पाहिजे. तोही देव वाटत असेल तुमची की तुम्ही माझ्याकडे त्या स्वरूपाने येत जा. आणि त्याच वेळेला मात्र अक्रूरजी रथात चढले नाही, मग नंतर पायी पायी मात्र पायी पायी चालले. त्याच वेळेला इकडे हे भगवंत जसं ध्वज दिसल्या गेली मथुरेची, त्याच वेळेला परमात्माने आवाज मारला, अक्रूर काका 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 म्हटल्याबरोबर अक्रूरांच्या डोक्यामध्ये पाणी आलं. दादा चल रे काका आले, थकले असेल. त्याच वेळेला परमात्माने उजवा हात पकडला, डावा हात दादाने पकडला. अक्रूरजीच्या डोळ्यातून अश्रूची धार थांबत नव्हती. आनंदले मन, आनंदले मन, आनंदले मन, आनंदले मन. अतिजोर आनंद जर झाला तर सहज आपल्या डोळ्यातून पाणी पडत असतं. आणि आज अक्रूरांची मात्र स्थिती तशीच झाली. आनंदले मन प्रेमी पाजरती, लोचन सतत परमेश्वरासाठी जसं परमात्माने घेण्याकरिता आले, डोळ्यातून अक्रूर काका म्हटलं, डोळ्यातून पाणी पडायला सुरुवात झाली. अति उच्च कोटीचं भक्ती स्वरूप जर आपलं जर वाढलं
देवाविषयी एक निष्ठा जर वाढली तर आपल्या डोळ्यात सहज पाणी येतं. आणि आज आसनावरती अपूर्व काकाला बसवलं. आई अगं सोन्याचं गंगाळा भगवंत सुद्धा पाय धुवून राहिले. त्याच वेळेला गौदान दिली. काका येण्याकरिता काही त्रास झाला का तुम्हाला? आणि त्याच वेळेला नंद बाबा आणि अक्रूर महाराजांचा संवाद झाला. त्याच वेळेला समोर चालता चालता मात्र मथुरेमध्ये गोकुळेमध्ये यशोदेच्या कानावरती मात्र बातमी पसरली की उद्या भगवंत मात्र गोकुळ सोडून जाणार आहे. यशोदा ही मागच्या जन्मातली कैकई म्हटल्या गेलेली आहे, की जे करून मुलाचं प्रेम तिला सावत्र राहो किंवा पोटच राहो मात्र प्रेमापासून अटूट झाली होती, दूर झाली होती. पण परमात्माने मात्र तिची द्वापार युगामध्ये सांगितलं, आई घाबरू नको, त्रेतात तुला जरी मुलाचं प्रेम भेटलं नाही पण मात्र द्वापारमध्ये मात्र तुला मिळण्याशिवाय तिची जगातली यशोदा आहे, की ज्याप्रमाणे त्याच वेळेला समोर यशोदा परमेश्वराशिवाय एक सुद्धा जी यशोदा कोणाला म्हटलं जाते, मुलाच्या जीवनामध्ये यश प्रदान देणार साहित्य मुलाला शिकवतं ती यशोदा आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये जिजाऊ माता उतरल्या, की स्वराज्याचं कल्याण करण्याचा हेतू मात्र जिजाऊ मातेने त्या छत्रपती शिवाजी महाराजांना दिला गेला. आजची माता दिसते का असं वक्तृत्व दिसते का? कुठं महाराज म्हणा टीव्ही पाहिल्याशिवाय एखादी मोबाईल पाहिल्याशिवाय फुरसूट भेटून तेव्हा मुलाला सांगून जावं, त्याच वेळेला पाहतात काय यशोदेला माहिती झाल्यावर मात्र अधीर झाली. आईचा जिव्हाळा आहे किती झालं तरी सहज निघेल का हो? त्याच वेळेला यशोदा मात्र प्रत्येक महालामध्ये वेड्याप्रमाणे मात्र फिरू लागली. ज्या ज्या ठिकाणी परमात्माला शोधू लागली, मतलब उद्या जर तो निघून गेला तर मी जिवंत कसे राहील. प्रत्येक महालामध्ये यशोदा जाऊन पाहू लागली, गेला का कन्हैया? अरे कन्हैया, अरे लल्ला, अरे कृष्णा, कुठे आहे तू? इकडे परमात्मा मात्र रात्रीच्या वेळेला मात्र गमन करून राहिले, की आजचाच दिवस रात्र आपली आहे गोकुळामध्ये, उद्या मात्र आपल्याला मथुरेत जायचं आहे. म्हणून परमात्मा मात्र नगर फेरी मारण्याकरिता निघून जातात. कदंब वृक्षाच्या छायेखाली आले, येऊन कटाशील बोलतात, म्हणतात येमुळे येतो ग मी. कदंब वृक्षाशील बोलतात, जीव जंतूशील बोलतात. जणू काही सवंगळ यांना मात्र माहिती झालं, गोपिकांना माहिती झालं, सर्वजण अधीर झाले. जसं माहिती झालं तसेच काही जण तर जमिनीवरती मूर्छितून पडल्या गेले. गोकुळातली अवस्थामध्ये अस्वस्थपणा निर्माण झाला, जणू काही त्यातून फक्त गोकुळ दिसू लागलं, प्राण निघून गेलं. त्यासारखी स्थिती निर्माण झाली. इकडे त्याप्रमाणे स्थिती निर्माण झाली. परमात्मा वापस नंद बाबाच्या वाड्यात येताना मात्र वाटेमध्ये गौ माता आणि दर्शन करून देऊया, मथुरात भेटेल नाही भेटणार. त्याच वेळेला मात्र परमात्माला बैला गाईच्या वाड्यात जायचं होतं. परमात्मा बैलवाड्यात गेले आणि भगवंताला बघितल्यानंतर मात्र अघटित घंटेचा नाद म्हटल्या जातं, की देवाला बघितल्यानंतर बैलाने सुद्धा दूध देण्याकरिता धारा फुटल्या गेला. विचार करा, अघटित म्हटल्या गेलं नकल त्या परमेश्वराचा. सर्व गौमातेला भगवंत नतमस्तक करतात. मला येतो रे आई ते पर्यंत होता संग
11 वर्षाचे भगवंत झाले. नंद बाबाचा वाडामध्ये येतात. दुसरा दिवस निघाला. रोजी सोन्याचा रथ पुसत आहे आणि त्याच वेळेला दिवस उघडल्यानंतर काय पाहतात, राधेला जसं कळलं गेलं त्याच वेळेला राधेने मात्र आपला सर्वस्व त्याग करून दिल्या गेलं. प्रेम कशाला म्हटलं जातं? प्रेम कशाला म्हटलं जातं? ते राधेच्या स्वरूपावरती जाऊन बघा, राधेचं चरित्र बघा. राधा राधा स्मरण करो, राधा राधा स्मरण करो. जीवाने जर राधा जर वारंवार जर जप केला, राधा म्हणजे दुसरं कोणी नाही, विज्ञानाच्या दृष्टिकोनातून म्हटल्या गेलेलं आहे. ही आपल्या जीवनातली हृदयातली जी रत्नमालिका आहे तिला धारा म्हटलं जातं. आपल्या हृदयातली जी रत्नवाहिनी मोठी नळी आहे रक्ताची, राधा म्हटल्याने ही नळी मोकळी होत जातं. धारा म्हटलं जातं. धारा 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 धाराचं उलट जर केलं तर राधा होतं. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये राधेचं उच्चार होणं महत्वाचं आहे. आज आपण मोबाईलवरती बघतो प्रेमानंदजी महाराजांचं सत्संग ऐकतो आपण. विचार करा, दोन्हीही किडण्या नसताना मात्र आज फक्त एका राधेच्या स्मरणावरती आपलं जीवन जगून राहिलो. विचार करा, राधा राधा हमारो धन राधा राधा श्री राधा श्री. आजही जर तुम्ही वृंदावन मध्ये जर केलं तर राधे राधे म्हणतात. आणि आज ती राधा मात्र सर्वस्वचा त्याग. कशाला म्हटलं जातं? प्रेमामध्ये त्यागाची भूमिका राहत. तेही निष्कामतेचं प्रेम राहतं. काही स्वार्थ राहते? प्रेम जिथे असतं तिथे स्वार्थ नसतं, तिथे निष्कामतेचं राहते. आज जगामध्ये प्रेम फक्त स्वार्थापोटीच दिसून येतं आपल्याला, निष्कामतेचं दिसून येत नाही. राधेचं मात्र तसं नव्हतं. सर्वस्व शृंगाराचा त्याग केला, दही दुधाचा मात्र त्याग केला गेला. अंगावरती एकच वस्त्र धारण, वेणीत जुंपल्या गेलं नाही. ज्या ज्या वस्तूतून देवाची छबी मला आठवण येईल त्या सर्व स्वरूपाचा मात्र राधेने मात्र त्याग केला गेला होता. ती राधा अक्रोड आणि रथ जुंपला गेला. नंद बाबाने तो दार बंद केल्या गेलं. त्याच वेळेला हजारो दास दासिका भगवंताच्या गोपिका मात्र नंद बाबाच्या वाड्यासमोर परमात्म्याला विचारू लागले, कृष्णा देवा तू मला सोडून का चालले? तुझ्यासाठी आम्ही सर्वस्व त्याग केला. हे नाथ, तुझ्यासाठी तर आम्ही लोकांची लाज लज्जा सुद्धा सोडली आणि आज तू आम्हाला एवढा सोडून चालला. देवा तू एवढा निष्ठुर का बनला रे? देवा एवढा निष्ठुर का बनला? देवा तुझ्याशिवाय आम्ही जीवन जगणं मुश्किल आहे. देवा तुला सोडूनच जायचं होतं तर आमच्या अंतःकरणामध्ये तुझ्याविषयी भक्तीचं बीज का लावल्या गेलं? देवा तू फार क्रूर आहे रे, निष्ठुर आहे. इकडे गोपाल भगवंताची वाटेवरती वाट बघून आणि म्हणून मी म्हणाय लल्ला तू बडो नटखट हो रे, बचपन से ही तू नटखट है रे. कभी दोहों में उड़ी लगाता चुप जाता है, कभी गोपिकों की वस्त्र झाडावर लटकून ठेवतो रे. जन्मों से ही तू नटखट बडो है रे. अब ये नई कौन सी लीला तू बता रहा है? त्याच वेळेला देवा आम्हाला सोडून जाऊ नका. अक्रूर आणि रथावरती आरूढ झाले. त्याच वेळेला म्हणतात, अक्रूराला बघितल्यानंतर सर्व गोपिका म्हणू लागल्या, ज्याप्रमाणे तुझं नाव क्रूर दिसतं त्याचप्रमाणे तुझीही वृत्ती क्रूर आहे रे. तू का आमच्या भगवंताला घेऊन चला? त्याच वेळेला सर्व गोपिका मात्र भगवंताला म्हणू लागला. त्या अक्रूर काकाला देऊन
आमच्या प्राणनाथ आमच्या देवाला आमच्या स्वामीला मात्र तुम्ही घेऊन जाऊ नका. त्याच वेळेला म्हणून नेऊ नको भगवान अपुरा नेऊ नको त्याप्रमाणे गोपिका मात्र भगवंताला म्हणू लागल्या की देवा अक्रूरांना म्हणू लागल्या की माय बाप ही अमरता माय बाप हरणी दे हरणी दे करी वंदना श्रीमा करी वंदना श्रीमा करी वंदना श्रीया
मथुरा वृंदावनचा सफरचंदा देवडे जीवनदा क्रूडा नेमू नको भगवा. सर्व गौडणी भक्तक्रूरांना प्रार्थना करून त्याला गोपिका त्याच वेळेला परमात्मा रथावर धरती चढला वनमाळी आकांत काय तो नजारा होता. त्याच वेळेला यशोदा मूर्तीतून जागत उठली रथाचा मागे पळ सुटली. त्याच वेळेला परमात्माने उडी मारली आणि घट्ट आलिंगन दिलं. म्हणतात आई माझं कर्तव्य मला परिपूर्ण करावं लागेल. अरे कृष्णा तुझ्यापासून 11 वर्षापर्यंत एक गोष्ट लपून ठेवली. आज परमात्माला मात्र शॉक लागणार आहे, आश्चर्य वाटणार आहे, शॉक लागणार आहे. जणू काही भगवंताचं हृदय स्थिर होऊ शकतं, स्तब्ध पडू शकतं. म्हणतात कृष्णा तू माझा नाही रे, तुझ्या देवकीचा आहे, फक्त मी तुला पालन केलं. भगवंताच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. म्हणतात आई गोकुळातून बाहेर निघायचा अगोदरच तू माझा त्याग केला का कृष्णा? हजारो जन्म जरी घेतले तरी मी तुला मात्र विसरू शकत नाही रे. पण बाळा खरं तू माझा नाही रे, तू त्या देवकीचा आहे. भगवंताला आज कळलं गेलं की माझी खरी आई देवकी आहे, यशोदा नाही. भगवंताच्या डोळ्यात पाणी आहे. आई या जगाला मात्र मी सांगेल की माझी आई खरी आई यशोदा आहे. तेव्हापासून परमात्मा जगामध्ये मन पडले की देवकीचा पोटचा आणि यशोदेचा पाठचा म्हटलं जातं. जन्मदात्या आईपेक्षा पालन आईला फार महत्व दिल्या गेलेलं आहे. आणि त्याच वेळेला परमात्मा मथुरेपर्यंत पोहोचल्या गेले. ब्रह्म अक्रूर आणि गंगेमध्ये स्नान केल्यानंतर भगवंताचं दर्शन झालं गेलं. 3 सायंकाळच्या वेळेला मात्र भगवंत पोह्याची वाटी आली निघाले, गमन करून राहिले. लग माळ्या गुलाल उधळून राहिले, पोहाच्या उधळून राहिले. लक्क दाठी मात्र मथुरेमध्ये पोहोचल्या गेली. दोन्ही बाजूने मात्र आनंदाचा धर्मा. ब्राह्मण पत्नी मात्र भगवंताचं स्वागत केलं, पण ब्राह्मण मात्र समोर आले नाही म्हटल्या जातं. अक्रूर आणि कंसाने सांगितलं होतं की तुम्ही दिसले पूजा उद्यापासून कॅन्सल करण्यात येईल. त्याच वेळेला पाहतात काय लक्क गर्दी दोनो बाजू. 3 सायंकाळच्या वेळेला मात्र परमात्मा 2 रुमाल अत्तरची बॉटल घेऊन हार. त्याच वेळेला परमात्मा आणली आहे का सांगितलं होतं ना. म्हणा हरे नमः. त्याच वेळेला परमात्मा मात्र 3 सायंकाळच्या वेळेला बाहेर निघल्या गेले. म्हणतात की भगवंताचं स्वरूप बघितण्याकरिता म्हणतात की दुधाला दूध पाजणारी स्त्री सुद्धा भगवंताला दर्शन, मुलाला बाजूला ठेवलं आणि भगवंताला दर्शन देण्याकरिता आली. त्याच वेळेला पाहतात काय असं भगवंताचं रूप तुझे सुंदर. एक दिव्य तुझे रूप. आणि त्याच वेळेला भगवंत 3 सायंकाळच्या वेळेला गमन करत आहे. नगर फेरी करत असताना दुसरं वाजवा जे सुरू होतं सुरुवातीला. त्याच वेळेला मात्र परमात्मा मंद मंद गतीने पावलं टाकत असताना वाटेमध्ये मात्र कंसाची दासीनी कृष्णा, कुब्जा नावाची दासी, 3 ठिकाणून तिचा वाकलेला असलेला देह होता. जसा परमेश्वराचा धक्का लागला त्याच वेळेला मात्र परमात्माच्या अंगावरती सर्व तर सांडल्या गेलं. आणि सुगंधी द्रव्य सांडल्या गेलं. सुगंधीं पुष्टिवर्धनम सुंदर सांडण्यात गेलं. सुवासिक द्रव्य मात्र परमात्माला अर्पण केलं.
त्या दिवशी मुरून गेलो होतो की देवाला अत्तर का बरं चढवावं लागतं की ज्याप्रमाणे परमात्मा तो सुगंध जगामध्ये प्रसन्नतेचं स्वरूप देतो, त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपल्यापासून दुसऱ्याला चांगलं जीवन, सुवासिक जीवन मिळावं म्हणून देवाला अत्तर अर्पण करावं लागतं. त्या स्त्रीला परिपूर्ण अत्तर मात्र सांडलं. तिचा भाव पाहून मात्र परमात्माने तिचं कल्याण केलं. 3 ठिकाणी मात्र वाकला असलेला देह परमात्माने डाव्या हाताची कळांगडी अंगुठा लावला. मारा मारा. त्याच वेळेला सुगंधी द्रव्य जाग्यावर बसलं. देवाला अत्तर देण्यात आलं. झालं म्हणा, कारण की आमच्या अंगावर अत्तर लावणं नियमाच्या विरुद्ध आहे. आमच्या कथेचे मात्र नियम मात्र जोरदार आहे. एकच टाइम भोजन असते, एकच वस्त्र असते. रात्री हे लुंगी लावायची आणि धोतर धुवायला द्यायचं. केसाला तेल लावता येत नाही, पावडरची गोष्ट दूर राहिली. दाढी कटिंग चपला हे तर दूर पर्यंत पायता येत नाही, पण दिसते तुमच्या चपला. मला लागतं माय बाप मंडपाच्या बाहेर चपला ठेवा, काय 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 म्हणावं लागलं. त्या स्त्रीला मात्र सुगंधी द्रव दिसलं. 3 ठिकाणी वाकले असलेला कुब्जेचा देह म्हणतात हीच कुब्जा त्रेतायुगातली म्हणजे मंथरावती. ज्या वेळेला मात्र शत्रुगणाने मात्र हिच्यावरती हात उचललेला होता आणि हिचं 3 ठिकाणी वाकले असलेला देह असल्या कारणाने भगवंतानी डावा हाताची अंगुठा लावला आणि वाकल्या असलेला देह मात्र सरळ केला. जणू काही सुंदर तिला अप्सरा बनवलं केलं. तिचा भाव पाडून मात्र तिचा उद्धार करण्यात आला. त्याच वेळेला मुजुरी करणारा कपवस्त्र धुणारा परीट नारळ घ्या. मरीडाने मुजुरी केल्या कारण नारळ घ्या. नारळ मुजुरी केल्या कारणाने परीटाने जसा बाप म्हटलं तसाच भगवंताने डाव्या हाताचे झापड कानाखाला वाजवल्या बरोबर गरगर डोळे पिढीत पंचप्राणकाचं एकच जर पंचप्राणकाचा जरी बुद्धिमत्या ठिकाणी पडमुळे दुष्ट राजा त्या जरीला परिताचा घात मारला गेला. परिटाजवळचे वस्त्र घेतले. वस्त्र आणि हाराणा या ग्रंथावरती चढून घ्या. त्या जरीला वस्त्र भगवंताने अर्पण केले. परिटाचा उद्धार केला. वस्त्र चलवण्यात आणि त्याला कुंकू लावून घ्या. त्या ग्रंथावर ठेवा. माळा नाही हाराणा. त्याच वेळेला सुदामा नावाचा माळी विकणाऱ्याला भगवंताला बघितल्यानंतर मात्र त्याचा भाव निर्माण झाला आणि शुद्ध अंतकरणातून मात्र त्यांनी परमेश्वराला आणि माळ अर्पण केल्या. गोपाल कृष्ण भगवान की जय. सप्तश्री हार घालण्यात आला. परमात्माने मथुरेत आगमन झाल्यावर 3 वेळ झाल्याबरोबर तिघांचं कल्याण केलं. एक उपजेचं, एक परिटाचा उद्धार केला आणि त्या सुदामा नावाला नामाळ्या विकणाऱ्याला मोक्षाची वाट दिल्या गेली. देवाला वस्त्र का घालावं? आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्या अंगावर वस्त्र शिल्लक राहावं, ऐकणी. म्हणून देवाला वस्त्र घालत जा. देवाला हार का घालावं? जीवनामध्ये आपली कधी हार होऊ नये म्हणून देवाला हार घालावं. म्हणा सायंकाळच्या वेळेला मात्र यज्ञाचं उध्वंस केल्याबरोबर तळपायाची कंसाची मात्र मस्तकात आल्याबरोबर कुडबीत नावाचा हत्तीला मात्र मदिरा प्राशन केलं. बोल नारळ. कुडबीत नावाचा हत्तीसह प्रदानासह परमात्माने हत्तीचे पाय पकडले. गडगडा बिरतो आकाश पंथामध्ये घेतल्याबरोबर त्या क्षणी अंबिष्ट प्रदानासह
दृष्टीचा अग्रभागी गरगर पंचप्राण काचारीच काचकप्ती मंडला ठिकाणी कोणभरून बोलतो कुठे नाही दुष्ट राजा मारले गेले. परत दोन नारळ हत्तीचा दात घसटला आणि कृष्ण आणि बलराम दादाने घेतल्याबरोबर भर सभेमध्ये ज्या 9 पायऱ्याच्या आसनावर मात्र दुष्ट कंस विराजमान झालं. ठेवा दुसरं पकडा. त्याच वेळेला मात्र मुष्टिक आणि चांदूर मात्र मल्लयुद्ध करण्याकरिता मात्र तयार. भगवंताला बघितल्यानंतर म्हणतात की काय रे तूच तो नंद बाबा लहानपणाचा. त्याच वेळेला मात्र नंद बाबा हनुमानजीला प्रार्थना करू लागले की ह्या दुष्ट कंसाने मात्र आपल्यावरती मुलाला फसवण्याचं मारण्याचं निमित्त बोलवलं. नंद बाबा म्हणाले की अरे मित्र आहे जय हनुमान ज्ञान सुख सागर जय कपीस अरे मित्र या लक्षात एवढे बा. त्याच वेळेला चांदूर भगवंताशील आणि मुष्टिक बलराम दादाशी युद्ध करण्याकरिता लागले. एकमेकाचे डाव पाय फेकण्याबरोबर त्याच वेळेला भगवंतानी बुक्का मारला. बलराम दादानी मुष्टिकाच्या बुक्का मारल्याबरोबर जसा बुक्का पडला गरगर पंचप्राण कसावी पृथ्वी मंडळा ठिकाणी कोरमडून त्याच क्षणी त्या दुष्टाचा घाट घोडानं काकून नाही. त्याच वेळेला मी म्हणणाऱ्या दुष्ट चांदूर आणि मुष्टिक मारल्या गेल्या. त्याच वेळेला मात्र एक नारळ घ्या. 9 पायऱ्याच्या सिंहासनावर कृष्ण परमात्माने उडी मारली. कंस दुष्टाला खाली जमिनीवरती लोटल्याबरोबर भगवंत दुष्ट कंसाला छाताळावरती. त्याच वेळेला परमात्माने हत्तीचा दात घेतला. दुष्ट कंसाला छाताळात मारल्याबरोबर त्या श्रीच्या कंसाचा मी म्हणणारा दृष्ट कंस मारल्या गेला. आज कृष्ण परमात्माला बघितल्यानंतर मात्र हासवा आठवा लक्षात आलं पण तोपर्यंत भगवंता निघून गेला. दुष्ट कंसाला घात झाला. सूत म्हणतात ऋषी शुकाचार्य म्हणतात राजा एवढा परमात्मा निष्ठुर आहे. जर चुकीचा जर माणूस जर असेल तर परमात्मा आपला नातेवाईक आहे बा वडकीचा आहे बा पाडकीचा आहे बा हे बघत नाही. जे कर्म केले त्या कर्माचं भोगावंच लागतं. केले कर्म झाले त्याची सूत म्हणतात ऋषी शुकाचार्य म्हणतात राजा प्रसंग तुझ्या जीवनावरती आहे. मथुरेचं राज्य मात्र कृष्ण परमात्माच्या नावावरती होणार पण परमात्माने मात्र दुसऱ्याच्या संपत्तीला स्पर्श सुद्धा केला. त्याच वेळेला मात्र आजोबाला मात्र कारागृहातून मुक्त केलं आणि राज्य दिले उग्रसेना. उग्रसेन राजाला मथुरेचं राज्य दिला गेलं. थोड्या वेळ आजोबाला राज्यगादी बघू देऊया. ऐकणी आता आलो आपण जाग्यावर कालच्या कथेचा. आता आजची कथा सुरू होईल आणि तुम्ही तयार आहे 12 वाजेपर्यंत राहा. काम कोणते करायचे उद्या एकादशीच आहे. ऐकणी आजपासून एकादशीची चांगली तयारी करू आपण. ऐकणी आता लग्न बाकी अजून देवाचं काय खावला का आनंदच आहे आपल्याला. ऐकणी हाच आनंद आपल्या घरी घेऊन जायचा आहे आपल्याला. आणि त्याच वेळेला मात्र परमेश्वराचं नाव मात्र पडलं की या जगातल्या पृथ्वीतलाच्या दुष्टांचं घात केल्यानंतर परमेश्वराचं नाव पडलं काय अविनाशी गोपाल कृष्ण भगवान की जय. अविनाशी पाप विनाशी कृष्ण मुरारे नारायण भज नारायण भज नारायण भज
मेल से पापी जन का पल में तेरा पार किया, पल में तेरा पार किया, पल में तेरा पार किया। हे गिरधारी रास बिहारी सुख संचयनी कृष्ण भगवान की जय। पृथ्वी तलावाच्या दुष्टांचा परमात्माने मात्र बाजा वाजवला आणि मग मथुरेचं राज्य सुरू झालं उग्रसेनाच्या हातात. म्हणे बाळा, का तू माझ्या मुलाला मारलं रे? म्हणतात मी कोणालाच मारत नाही, तो त्याच्या स्वतःच्या कर्मीने मरते, स्वतःच्या कर्तृत्वाने मरतो. आपण म्हणते ना, आई चिडल्यानंतर तू जाणे तुझं कर्म जाणे, चिडून म्हणते मी मारत नाही बाबा, तो आपल्या अभिमानाने वेळा आपल्या अत्याचार स्वभावाने मरण पावला, मी त्याला मारलं नाही काही, तो स्वतःच्या करणीने मेला. कृष्णा, जन्मदात्या आई वडिलांचं दर्शन झालं का बाळा? भेटला का रे? आणि आज कृष्ण परमात्माच्या डोळ्यात पाणी, आज कृष्ण परमात्माच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, जसं जन्मदात्या आई वडिलांचं नाव घेतल्यावर. उग्रसेन राजाने सैनिकांना सांगितलं, रे कारागृहाचे दार मोकळे करा. आज विश्वाचा जनिता मात्र 12 वर्षानंतर जन्मदात्या मायबापांचं दर्शन घेणार आहे. आणि त्याच वेळेला पाहतात काय, कारागृहाचं दार मोकळं करण्यात आलं. देवकी आणि वासुदेवांना घट्ट आलिंगन दिल्या गेलं. देवकी आणि वासुदेवांना आलिंगन देण्यात आलं. आज यशोदेने मात्र 12 वर्षाचं लेकरू पाहिलं. नंद बाबाने 12 वर्षाचं आपलं लेकरू पाहिलं. बलराम दादाच्या पाठीवरून नंद बाबाने हात फिरवला. तुस्कारे तो रोहिणीचा बलराम. यशोदेने कृष्णाच्या अंगावरून ती मायेचा मात्र पडदा. काही जगामध्ये कोणी किती जरी मोठे मोठे भारी जरी वस्त्र जरी आपल्याला विकत दिसले, पण आईच्या माहीच्या पडद्याची बराबरी करत नाही. आणि आज 12 वर्षानंतर मात्र कृष्ण परमात्माला मायेचा तो बदल मिळाला. आज आपल्याला आई वडील आहे, पण आपल्याला कदर नाही आहे. आज कलियुगातल्या काही
निरहंस मुलांना म्हटलं तरी चालतं. ज्याला नाही त्याला आई वडिलांची कदर विचारा म्हटलं गेलं. आणि आज परमात्मा कृष्णा 12 वर्षापर्यंत तुला मी माझ्या स्तनातलं दूध पाजू शकले नाही रे. मला आई वडिलांचं सौभाग्य जरी मिळालं बाळा, पण मात्र मी अशी काय आई आहे की मुलाचं संगोपन सुद्धा करू शकली नाही. अरे आईचं सर्वात मोठं जर असेल तर ते संगोपनाचं राहत रे. त्या लेकराशी खेळणं, त्या लेकराशी आपला सहवास घालवणं. कृष्ण तुला काळाने मात्र माझ्यापासून हे सर्व हरवून घेतलं. त्याच्या वेळेला कृष्ण परमात्मा आईच्या डोळ्यामध्ये खळखळाट दुःखाचे अश्रू आले. म्हणतात आई तू स्वतःवर दोष का लावतो ग? मी ससा तू कर्मी तुझ्या उदरातून जन्माला आलो की जन्मदात्या आई वडिलांची 12 वर्षापासून सेवा करण्याचं माझंच भाग्य नसावं. आई ये. त्या स्त्रीला कृष्ण परमात्माने आई वडिलांना मोकळं करण्यात आलं. एक दिवसाचा प्रसंग. नंद बाबा आणि वासुदेव आणि यशोदा बोलत आहे. म्हणतात काय, आपल्या दुःखाचं फळ आपली लेकरं तर नाही, आपल्या नशिबाचं दुःखाचं फळ आपल्या कर्माचं फळ आपलं मुलं तर भोगत नाही ना. वासुदेव म्हणाले काही बोलत असतं का ग? म्हणत आलं तसं असं असते का? नाही नाही चला काहीतरी पहा, काहीतरी करा. त्याच वेळेला म्हणतात आपल्या मुलाच्या नशिबात दुःख काय एवढं बा? जन्म होता बरोबरच विचारायला कुठे या लागलं गोकुळाला. विचार करावा, आपण आपल्या दुःखाच गराणे गावत बसतो. जगाच्या विद्यार्थ्या त्याला किती दुःख आहे. आपल्याला जन्मदात्या मायबापासोबत खाणं पिणं राहणं त्याच्या इष्टेली वृत्ती मोजमस्त करण्याकरिता मिळतं. पण हा विश्वाचा जनिता बघा की जन्म होता बरोबर आई वडिलांचा संग सोडल्या गेला. विचार करा. तेवढंच नाही, तिथे आल्यानंतर सुखरूप आला का तिथेही आलं. एक एक महावीर मारण्याकरिता यायचे. तिथेही नाही. मथुरात आल्यावर तिथे काही सुख आहे का? तिथे नाही. विचार करा. जसा आपण आपला विचार करतो तसाच परमात्माचाही विचार करायला पाहिजे. त्याचा जर आपण विचार केला तो आपला विचार केल्याशिवाय राहणार नाही. म्हणा त्याच वेळेला परमात्मा मात्र नंद वासुदेवांनी म्हटलं काय, खोट्या कर्माचं फळ आपल्या नशिबात आलं बा. सर्व लोक या मुलाचं जय जयकार करतात आणि आपण दुःख म्हणून राहिलो. म्हणतात कोणत्या तरी खोट्या कर्माचं फळ आपल्या पदरी. जन्मांतरीचे भवत पुण्य तथा श्रीमद भागवत ललित. म्हणत काहीतरी कमी जास्त झालं असेल, मग यांच्या मुलातला जीवनातलं दुःख भरून काढायचं आहे. मग दुःख भरून देण्याकरिता म्हणतात कोणातरी संतांच्या पायाशी मात्र यांना न्यावं. आणि त्याच वेळेला गुरु शांतीपणी ऋषींच्या आश्रमामध्ये लागला कृष्ण परमात्माची भेट. त्याच वेळेला गुरु शांतीपणी ऋषीच्या आश्रमामध्ये कृष्ण परमात्मा विद्यादानाचा निमित्त झालं. घ्या जानवं घ्या, पाणी लावा. ध्येय क्षमा जननी ध्याता मृतवैनी ध्याता संयम शयने वदती कुर्या यस्वी पटु मंगल. भगवंताची उपनयन संस्कार झाले. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. त्याच वेळेला भगवंताचा उपनयन संस्कार. आणि मग आजचा विषय आपल्याला बघायचा होता. एका गुरुचे 3 शिष्याचा विषय होता. आमच्या परंपरेनुसार आज कथा सुरू झाली आजच्या दिवसाची. इथं गुरुच्या सानिध्यात एका गुरुचे 3 शिष्य, एक कारभारी बनतो, एक राजा बनतो आणि एक घरी
गुरु घरी कुच्चरपणा केल्या कारणाने नशिबाने मात्र दारिद्र्याचं दुःख भोगतो. त्याच वेळेला गुरु साहेबांनी आश्रमामध्ये ब्राह्मण गरीब ब्राह्मणाचं लेकरू सुद्धा त्याचं एक पाठी होता, हुशार होता. परमात्माने मित्राचा हात बसवला. म्हणतात वेळ प्रसंगी आल्यानंतर तुला घाबरण्याची गरज नाही, मी मित्रतेचा धर्म निभवण्याकरिता सामोरी. त्याच वेळेला मात्र एका गुरुचे 3 शिष्य झाले. चाललेली गुरु सांगितले ऋषीच्या आश्रमामध्ये सेवा, झाडझूड, कोणी भाले, कोणी जे मिळालं ते मात्र सेवा. गुरुच्या सानिध्यात राहिल्यानंतर जे मिळालं ते करावं, जसं राहावं मिळतं तसं राहावं. त्यांनी आपलं भाग्य भरून काढलं जातं. त्याच्यानंतर समोर चालल्या गेल्या. एक दिवसाचा प्रसंग, गुरु मातेने सुदामजीला बस काम सांगितलं, त्यांनी केलं नाही. पण मात्र अरे तू जाशील नाही तर गुरु उपाशी राहील. भगवंत म्हणतात की दादा तुला आवडते गुरु उपाशी राहील. त्याच वेळेला परमात्मा बलराम दादा समिधा आणला आणि भगवंताला भूक लागल्या गेल्या. त्याच वेळेला जीवनामध्ये गुरु करणं महत्वाचं आहे. परमात्मानाही प्रत्येक अवतारामध्ये मात्र गुरु केले गेले आहे. प्रत्येक अवतारामध्ये मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम प्रत्येक अवतारामध्ये देवाने गुरु केलं. आपण जर केला नसेल तर विचार करा की आपण किती कमी या जगातले. विचार करा, देव गुरु करतो पण आपण गुरु करत नाही, कारण की आपण देवापेक्षा हुशार. आणि त्याच वेळेला पाहतात काय गुरु म्हणून म्हटलं जातं, गुरु विन नाही तुझा आधार. 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 Yeah.